नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. जागतिक महामारी कोरोनाच्या संकटामध्ये अनेक राज्य आणि केंद्र असा संघर्ष तयार झाला होता. कोरोनाच्या मदती बाबतीत कुठल्या तरी राज्यावरती दुजाभाव होतोय असे आरोप झाले होते. मुख्यतः हा आरोप होता भाजप शासित राज्य आणि बिगर भाजप शासित राज्य. महाराष्ट्राच्या पत्रात नेमकं या कोरोनाच्या काळात काय पडलं? एक गोष्ट स्पष्ट आहे की वैद्यकीय महाविद्यालय किंवा वैद्यकीय रुग्णालय असल्याशिवाय आपण महामारीचा मुकाबला करू शकत नाही. या सगळ्या दरम्यान प्रफुल्ल सरडा हे माहितीच्या अधिकाराचे एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आणि या पत्रव्यवहारातून एक महत्वाची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला किती महाविद्यालय आले? माझ्यासोबत आहेत प्रफुल्ल सरडा. सर नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. या सगळ्या कोरोनाच्या संकटाच्या काळात आपण ह्या महामारीशी सामना केला आणि तुम्ही जो पत्रव्यवहार केला, माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली त्याच्यातून कुठली माहिती पुढे आली, काय सांगाल प्रेक्षकांसाठी? आम्ही 17 मे 2021 ला अर्ज केला होता. त्या संदर्भात मी मेडिकल कॉलेज संदर्भातली माहिती मागितली होती की 2014 पासून ते जी त्यांची स्कीम आहे त्यामध्ये किती कॉलेजेस, किती राज्याला किती कॉलेजेस मिळालेत आणि त्यामध्ये कसे काय फंड अलॉटमेंट झाले ह्याची माहिती मला जवळपास मिळाली 6 महिन्यानंतर, ज्यामध्ये मी फर्स्ट अपील सेकंड अपील करून त्यांच्या मागे लागून त्याचा पाठपुरा केल्यानंतर माहिती मिळाली. आणि आता हे काही नवीन राहिलेलं नाहीये. आजच्या तारखेला कुठलाही माहिती अधिकाराचा अर्ज जो आहे तो कमीत कमी 40 ते 50 दिवसाच्या आत मिळत नाही, अशी ही एक काळ्या दगडावरची रेख झालेली आहे. आणि आपण जर त्यांना परत जर विचारलं तर ते म्हणतात की सर तुम्ही फर्स्ट अपील करा, मग तुम्हाला त्यामध्ये जवळपास रिप्लाय मिळेल. पण ह्याला जवळपास 6 महिने लागले. आणि ज्या माहिती जी समोर आलेली आहे ती खूप धक्कादायक आहे. जवळपास केंद्र शासनाने 18,000 कोटी रुपये जे राज्यांनी घटक राज्य आहेत असे ह्यांना मिळून डिवाइड केले होते. पण त्यामध्ये महाराष्ट्राच्या हातात फक्त 2 कॉलेजेस आणि 263 कोटी रुपये आले. आता माझा एक सरळ सोपा असा प्रश्न आहे की ज्या राज्यामध्ये कोविडचे केसेस जास्त होते, हा आत्ताचा मुद्दा आहे, पण जो राज्य सेंट्रल किटीमध्ये सर्वात जास्त टॅक्स आणि सर्वात जास्त जीएसटी, सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट आणि ज्या महाराष्ट्रामध्ये आर्थिक राजधानी आहे अशा ठिकाणी तरी केंद्राने दुजाभाव करता कामा नये. पण त्यांनी हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे. आणि ह्याचंच उदाहरण मी तुम्हाला आत्ताच देतो तुमच्या समोर. उत्तर प्रदेशला त्यांनी 27 कॉलेजेस आणि जवळपास 2500 कोटी रुपये दिले. आता बरोबर. आणि आता तिथे विधानसभा निवडणुका देखील होत आहेत, म्हणून कदाचित ज्या पद्धतीने उद्घाटन चालू आहे, ज्या पद्धतीने तिथे विकास कामं, बरोबर, विकास कामं सुरू असणं, पण ते निवडणुका तर आत्ता आहेत ना, हे 2014 पासूनच मी सांगतोय. ही जी अलॉटमेंट जी आहे ती 2014 पासूनची आहे. आणि यामध्ये काय झालंय की महाराष्ट्राचे हात हे आता हे काय पहिल्यांदा घडलेलं नाहीये. कोविडच्या काळात ज्यावेळी रेमडेसिविर, टोसिलोझुमॅब ज्या मेडिसिन्स होत्या त्या संदर्भात असं झालं होतं. महाराष्ट्रात केसेस जास्त होत्या, पण सर्वात जास्त रेमडेसिविर आणि टोसिलोझुमॅब गुजरातला देण्यात आले. का बरं? तिथे तर लोकांना फ्रीमध्ये वाटत होते, भाजपाच्या कार्यालयामध्ये वाटण्यात आले. हे जग जाहीर आहे. पण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी लोक हे मेडिसिन नसल्यामुळे, लाईफ सेव्हिंग ड्रग नसल्यामुळे ज्यांनी आपला प्राण गमावला, ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? त्याच्यानंतर कोविड फंडची गोष्ट आहे. कोविड फंड सुद्धा महाराष्ट्राला सर्वात कमी देण्यात आला. आता मला सांगा की ज्या राज्यामध्ये कोविडचे पेशंट जास्त होते तर तिथे मेडिकल फॅसिलिटीज त्या हिशोबाने किंवा ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय किंवा अशा अनेक गोष्टींची मॅनेजमेंट करायला पैसे लागणार होते, पण त्यावेळी पण महाराष्ट्राकडे दुजाभाव करण्यात आला. तर तिसरं उदाहरण आहे मेडिकल कॉलेजचं. 2 कॉलेज आणि 263 कोटी रुपये. चौथं उदाहरण मी तुम्हाला देतो जीएसटीचं. जवळपास जीएसटीचे 6,340 कोटी रुपये जे आहेत ते केंद्र शासनाकडे महाराष्ट्राचे जमा आहेत. पण त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश ह्यांचे पैसे नाही थकवले, ह्यांनी थकवले महाराष्ट्राचे. मग हा दुजाभाव नाही का? म्हणजे थोडक्यात केंद्र शासनाचं कसं होतंय की महाराष्ट्राला वाईट टाकण्याचं काम जे आहे ना ते करण्यात येते. कारण इथल्या लोकांना तुम्ही जर फंड नाही दिला तर त्यांना फॅसिलिटी मिळणार कशा? आणि हे काय, आणि आत्ताच परवाच मी एका ह्याच्यामध्ये वाचलंही होतं की सब डिव्हिजनलचं काहीतरी लेबर ऑफिस जे नागपूरमध्ये होतं गेले 55-60 वर्ष, ते आता त्यांनी इमिजिएट इफेक्ट साठी दिल्लीमध्ये शिफ्ट केलंय. मग मला सांगा, जो ऑफिस 55-60 वर्षापासून महाराष्ट्रात होता, नागपूरमध्ये होता, देवेंद्र फडणवीस जिथून मुख्यमंत्री राहिले ते तिथून होता, मग तिथून आत्ताच का गरज पडली? तर ही एकंदरीत जी खेळी आहे ना, ही फक्त महाराष्ट्राला खाली कसं आणता येईल, महाराष्ट्राला कसं दाबता येईल यासाठी चालू आहे. आणि हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाहीये. हा इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा, प्रत्येक नागरिकाबद्दल केला अन्याय आहे. आता फक्त 2 मेडिकल कॉलेज आणि 263 कोटी आणि महाराष्ट्राची जर लोकसंख्या बघता, हे एवढे पुरेसे होतील का?
मग मी काय म्हणतो की 27 बरोबर. देऊ नका जसे तुम्ही उत्तर प्रदेशला दिले, पण कमीत कमी त्याचे निम्मे तरी द्या. आपला आपला भरलेला टॅक्सचा पैसा, महाराष्ट्राचे लोक सर्वात जास्त टॅक्स भरतात, औद्योगिक क्षेत्र इथं आहे, सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट इथं होते. मग जर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मग महाराष्ट्राला असा दुजा भाव का करावा? म्हणजे काय होतंय की बाकी राज्य गरीब आहेत म्हणून तुम्ही आहे त्या राज्याला पण गरीब करताय, तिथं फॅसिलिटी देत नाही. म्हणजे आम्ही फक्त आयुष्यभर टॅक्सच भरायचा का? आम्हाला आमच्या भरलेल्या टॅक्सचा काही बरोबर. बेनिफिट नको व्हायला? आमची उद्या मुलं बाळ जी जातील कॉलेजमध्ये त्यांच्यासाठी चांगले कॉलेज नको? आणि हा बरोबर राजनैतिक आहे. विषय म्हणजे लोकांनी यासाठी करू नये की आज जर कुठलाही मुलगा किंवा मुलगी कुठल्या कॉलेजमध्ये गेले तर ते कुठल्या पक्षाचे म्हणून जात नाहीत ना, की हा भाजपाचा आहे, हा राष्ट्रवादीचा आहे, हा शिवसेनेचा आहे, हा काँग्रेस, असं जात नाही ना. तो इंडिव्हिज्युअल म्हणून त्या बरोबर. कॉलेजमध्ये शिकायला जाईल, ऍडमिशन घेईल, तिथून डॉक्टर होईल आणि मग तो पुढे लोकसेवेत लागेल. आता कोविडच्या ह्याच्यामध्ये जो महत्वाचा जो एक सरळ सोपा मुद्दा होता, हे डॉक्टरच आपले देव होते. डॉक्टरांनी 24 तास दिवसचे रात्र करून आपला जीव वाचवला, सगळ्यांचा जीव वाचवला. त्यात आपले काही डॉक्टर त्यांनी आपलं प्राणही गमावलं. मग हे संदर्भात जर आपल्याकडे जर कॉलेजेस अवेलेबल नसतील तर डॉक्टर कुठून होतील? मग आज जी गत इतर राज्यांची बरोबर. होतीये की जसं युपी असेल तर ते दिल्लीला जातात, मग तसं आपल्याला उद्या दिल्लीला जायला लागेल का? तर कॉलेज नाहीये, कारण इथं डॉक्टर होऊ शकत नाहीत मुलं. हा एक सरळ सरळ महाराष्ट्रासोबत दुजाभाव करून दुय्यम दर्जाची ट्रीटमेंट म्हणा, वाईट टाकल्याचं काम म्हणा, पण हे जाणून बुजून केलेलं झालं कृत्य. एकदा झालं असेल तर ठीक आहे, होऊ शकतं. दुसऱ्यांदा असेल समजू शकतो, पण हे वारंवार घडतंय. आणि ही जी माहिती आहे ती केंद्र शासनानेच दिलेली आहे, म्हणजे यात काही चुकीचं बरोबर असण्याचं आहे. काही कारण नाही. मग या सगळ्या गोष्टी पाहता मला वाटतं की हा विकासाचा जर मॉडेल जर असा असतो, जर हा गुजरातचा विकासाचा जर मॉडेल असेल तर अशा मॉडेलची महाराष्ट्राला काही गरज नाही. महाराष्ट्राला फक्त त्यांच्या बरोबर आहे. हक्काचे जे काय असतील ते पैसे आणि ती फॅसिलिटी तेवढी फक्त वेळेवर द्या. बाकी महाराष्ट्र काय कुठल्याही राज्यापुढे काय हात पसरला जात नाही. फक्त इथल्या लोकांसोबत तुम्ही अन्याय करू नका, एवढंच माझं केंद्र शासनाला म्हणणं आहे. बरोबर आहे. बरोबर. सर, आज आपण पाहिलं तर भारत ही एक संघराज्य व्यवस्था आहे. केंद्राचे अधिकार, राज्याचे अधिकार ह्या एक स्वतंत्र गोष्टी आहे आणि घटनाकारांनी याची फार व्यवस्थित अशी रचना करून ठेवलेली आहे. परंतु असं वारंवार ज्यावेळेस होतं तेव्हा राज्याला काय नेमकी घटनात्मक तरतूद म्हणा किंवा न्यायालयात जाऊन किंवा केंद्र सरकारशी पत्रव्यवहार होऊन राज्याच्या पातळीवर काय प्रयत्न होणं गरजेचं आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या नागरिकांना हे सगळे फायदे मिळतील? त्यासाठी काय सांगा? बरं झालं तुम्ही एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. पत्रव्यवहाराची जर गोष्ट असेल हं, तर माजी हं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मध्यंतरी जर तुम्हाला लक्षात आलं असेल की यांनी गेल्या 1.5 वर्षात मुख्यमंत्र्यांना उद्धवजी ठाकरेंनी 231 पत्र लिहिली. त्यातले त्यांनी 3 जरी पत्र हं. जरी केंद्र शासनाला लिहिले असते तरी त्यांचा जीएसटीचा पैसा, महाराष्ट्राचा जो जीएसटीचा 6,430 कोटी जो अडकलेला आहे ना, तो आला असता. परंतु काय आहे की बरोबर. घाणेरडं राजकारण करायचं आणि फक्त जनतेसमोर हं, हं, हं. दाखवायचं की आम्ही काहीतरी चांगलं करतोय, हे एकंदरीत कृत्य चालू आहे. मी काय म्हणतो की तुम्ही विरोधी बरोबर. पक्ष नेता आहात म्हणजे काय आहात? तुम्ही आहात ते शॅडो सीएम आहात. मग आत्ताच्या या घडीला बरोबर. जर महाराष्ट्र एकत्र होऊन जर कोरोनाशी लढतोय, तर का लढू शकतो? कारण आपण सगळे सोबत आहोत, एकत्र आहोत. पण त्यासाठी पण तुम्ही राजकारण बरोबर. करता, तर हे चुकीचं आहे. पत्रव्यवहार करून तरी बरोबर. आता या मुद्द्यामध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी एक कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालं होतं आणि त्याची कॉस्ट होती 113 कोटी रुपये काहीतरी दिले होते सेंट्रल गव्हर्नमेंटमधनं. मग ज्यावेळी भाजपचं सरकार होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते, मग त्यावेळी पण तुम्ही एकच कॉलेज अप्रूव्ह करून घेऊ शकला. बाकी इतर राज्यामध्ये 3-3, 4-4 कॉलेज झाले. म्हणजे केंद्र सरकारला राज्यामध्ये बीजेपीचं सरकार असू दे किंवा अपोजिशनचं असू दे, तर त्यामध्ये ह्यांना काही देणं घेणंच नाहीये. आणि जर असेल तर मग देवेंद्र फडणवीसांनी त्याच वेळी बरोबर. उचलायला बरोबर. पाहिजे होता मुद्दा, पण त्यांनी नाही उचलला. आणि आता तिसऱ्या फेजमध्ये ज्यावेळी बरं. उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी 150 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि एक कॉलेज घेतलं. मग असं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला जवळपास एक 35 कोटी रुपये 37 कोटी रुपये जास्तच मिळालेले आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये. म्हणजे बरं. काय, फक्त पत्रव्यवहार हं. मुख्यमंत्र्यांना करायचा नसतो, तर कॅबिनेटलाही करायला लागतो की बाबा महाराष्ट्रासारख्या राज्याला मेडिकल कॉलेजची गरज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची गरज आहे, की जेणेकरून सर्वसामान्य वर्गातली जो टप्पा आहे तिथली मुलं तिथे शिकतील, ते चांगले डॉक्टर होतील आणि पुढे लोकसेवेत लागतील. पत्रव्यवहार बरोबर. बरोबर. महाराष्ट्र सरकार तर करतेच आहे, पण विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी बरोबर. पक्षाचं जे काम आहे ते त्यांनी केलं पाहिजे. पण हे फक्त प्रेस कॉन्फरन्स घेतील गव्हर्नमेंटला, महाविकास आघाडीला, त्यांचे ते काहीतरी आपले करत राहायचं, आपले आरोप प्रत्यारोप करत राहायचं. पण कॉन्क्रीट जे काम आहे
ते त्यांनी नाही करायचं असं ठरवलेलं असल्यामुळे आज लोकांना त्रास होतोय. नाही तर 6,430 कोटी जे जीएसटीची अमाऊंट आहे ती का अडकून ठेवली बरं? बरोबर. प्रफुल्ल सर, आता जगभर म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत येत आहेत. ओमिक्रॉन जो व्हॅरियंट आहे तो वायुवेगाने अत्यंत ठिकाणी पसरतोय. काल देखील राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. असं तिथल्या सगळ्या टास्क फोर्सचं असं म्हणणं आहे की पुढच्या महिन्यात ह्या केसेस वाढू शकतात आणि कदाचित लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती देखील तयार होईल. तर त्या पार्श्वभूमीवरती आता केंद्राकडनं तर सहकार्य मिळत नाही, पण राज्याच्या पातळीवर आपण काय नेमकी ह्या सगळ्या हेल्थ सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी असेल, आपले जे आरोग्य दूत आहे त्यांचं सक्षमीकरण असेल किंवा ज्या सुविधा खऱ्या अर्थाने लागणार आहेत हेल्थ रिलेटेड, तर त्यासाठी नेमके काय उपाययोजना केल्या पाहिजे? हे बघा, माझं सोपं म्हणणं आहे. आता फेज 1 फेज 2 झालेली आहे. फेज 3 मध्ये आपण थोडेफार महाराष्ट्रामध्ये केसेस जास्त असल्यामुळं आपण काही काळ महाराष्ट्रामध्ये प्रिकॉशन घेण्यात आले होते. परंतु यामध्ये एक बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं मॅनेजमेंट झालेलं आहे, योग्य मॅनेजमेंट, ते कुठल्याही राज्यात झालं नाही. आणि ह्याची जी सर्टिफिकेट जे म्हणतो ते कोर्टानं दिलेलं आहे. WHO पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं मॅनेजमेंट झालेलं आहे कोविडसाठी ते अख्ख्या जगात कुठेही झालेलं नाही. पण तिथं पण लोकांनी राजकारण केलं, मॅनेजमेंट केलं, परंतु लोकांना जॉब नाही किंवा लोकांना पगार मिळत नाही किंवा ऑफिस चालू करत नाही. आज माणसाचा जीव महत्वाचा आहे की ते लोकांचं एंटरटेनमेंट महत्वाचं आहे. तर मला वाटतं की वॅक्सिनेशन ड्राईव्ह जी आहे ती स्पीडअप मध्ये चालू आहे. वारंवार उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकांना सांगतायत की तुम्ही वॅक्सिनेशन घ्या. वॅक्सिनेशन हा एकच पर्याय आहे आणि त्यामध्ये कोविशिल्ड जी कंपनी आहे सायरस पुनावाल्याची आणि भारत बायोटेक जे आहेत, या दोन्ही कंपन्यांचे डोसेस अवेलेबल आहेत. तर मला वाटतं की आता तरी सद्यस्थितीला लोकांनी मास्क घालणं गरजेचं आहे, योग्य तो सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि स्वतःचे दोन्ही डोस घेऊन ऍटलिस्ट कमीत कमी मी म्हणतो 50 नाही तर 60% तरी स्वतःला प्रोटेक्ट करावं. आता सध्या तरी फक्त वॅक्सिनेशन हा एकच ढाल आहे किंवा शिल्ड आहे जी आपल्यासाठी अवेलेबल आहे. तर मला वाटतं त्याबद्दल मनात कोणी शंका ठेवू नये. जवळपास मला वाटतं की तुमचे आणि माझे दोन्ही डोस झाले असतील तसे अनेकांचे झाले असतील, परंतु ज्यांचे झाले नसतील त्यांनी घेणं गरजेचं आहे. लहान मुलांच्यासाठी लसीकरण आत्ताच थोड्या दिवसात चालू होईल असं मी टीव्हीवर बघतोय. तर जसं जसं याबद्दलच्या गोष्टी पुढे होत येतील तर मला वाटतं की लोकांनी आता स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण जसे 2 लाटेंना पूर्ण उरलो तसे तिसऱ्या लाटेला आपण हरवू आणि महाराष्ट्र एक सशक्त महाराष्ट्र म्हणून नक्कीच पुढे येईल याबाबत मला शंका नाही. निश्चितपणे. सर, माहितीचा अधिकार एक क्रांतिकारी अधिकार आहे आणि त्या अधिकारातूनच तुम्ही जी माहिती मिळाली ती खरोखर महाराष्ट्र सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखी आहे. आणि जो खोटा प्रचार केला जातो की महाराष्ट्र कमी पडतोय, वास्तविक पाहता केंद्राकडनंच मदत होत नाही हे उघड झालेलं आहे. तुमच्या माहितीच्या अधिकाराबद्दल जी माहिती पुढे आली. निश्चितपणे या भविष्यातही महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि कुठल्याही संकटाचा निश्चितपणे तो मुकाबला करू शकतो. आपण या राज्याचे नागरिक म्हणून सदैव त्याचा अभिमान बाळगू. तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि भविष्यात देखील आपण या माहितीच्या आधारे निश्चितपणे नागरिकांसाठी चांगल्या सुविधा देऊ, तिसऱ्या लाटेचाही सक्षमपणे मुकाबला करू. मी आपले आभार व्यक्त करतो आणि तुर्तास इथे थांबतो. सगळ्यांना विनंती करतो की मॅक्स महाराष्ट्रावरती कोरोना संबंधी अनेक अपडेट उपलब्ध आहेत. आमची वेबसाईट आहे www.maxmaharashtra.com. त्याच्यावरती अनेक रिपोर्ट्स आपण वाचू शकता. आमचं फेसबुक पेज त्याच्यावर लाईव्ह सुरू आहे, तिथे कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत तुमच्या मनामध्ये काय भावना आहे त्या कळू शकता आणि युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि निश्चितपणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी विजय गायकवाड तुर्तास इथे थांबतो. सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद.